गेले काही दिवस झाले मी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये येतोय, पण इथं 2 मंदिर आहेत हे मला माहिती होतं. एक आदि वैकुंठेश्वर आणि एक वैकुंठेश्वर. पण इथं आल्यानंतर मला अजून एक मंदिर भेटलंय, ते नवनाथांचं आहे. म्हणजे ते मठच आहे एक. मग तो मी तुम्हाला दाखवल. लास्ट टाइम काय झालं, इथनं एक जण चालला होता आणि त्याला कोणाची तरी सावली दिसली इथनं चालताना. रात्रीचे 2-3 वाजले. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज मी आता तुम्ही मला बघू शकता मागं वैकुंठ स्मशानभूमी आहे. मी आज इथं आलो होतो आणि इथं मी येत असतो, देवाचं दर्शन वगैरे सेवा वगैरे चालू असते आपली. पण आज इथं आल्यानंतर मला अजून एक हिडन मंदिर भेटले, ते जे की नवनाथांचं आहे. आणि त्या मंदिराला आम्ही 2 जण एक्सप्लोअर करणार आहेत, मी आणि हा माझा इथला दोस्त आहे. आता आम्ही ठरवलं तुम्हाला इथले जेवढे पण मंदिर आहेत का, आणि काही गोष्टी अशा पण सांगणार आहेत की आता जे मंदिराचं काम चालू आहे का इकडे, त्या मंदिराच्या पण तुम्हाला मी काहीतरी अशा गोष्टी सांगणार की जे मी तुम्हाला विश्वास बसणार नाही. तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहावा. आपल्या स्मशानभूमीचा एंट्री गेट आहे आणि मंदिर आहे, याचं काम चालू आहे. तुम्हाला आतमधनं दाखवतो की मंदिराचं काम कुठपर्यंत राहिलं कुठपर्यंत नाही. कारण की ना इथे एक गोष्ट अशी घडली, म्हणजे संकेत चालू असतात बाबांचे, ते तुम्हाला दाखवतो मंदिराच्या आतमध्ये. या मंदिर आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं की त्याचं काम चालू होतं. नाही भाऊ, आता काम बंद आहे कारण पावसामुळे बंद झाले सध्या काम. आणि पावसामुळे त्या दगडातलं लिक्विड जास्त निघलेलं आहे, त्यामुळे ते काम करू नाही शकत पुढचं आपण. म्हणजे हे ना या मंदिरामध्ये यांनी काहीतरी लिक्विड वापरलं आणि पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळे त्याचं काम थांबलेलं आहे. आणि आता कसं आहे बाबा, काम थांबल्यामुळे ना इथली जी निगेटिव्ह शक्ती आहे ती संकेत देते आपल्याला. म्हणजे त्याचं सांगणं काय आहे, त्याचं म्हणणं असं आहे की मंदिराचं काम थांबलंय ना, तर इथली जी स्मशानभूमीतली निगेटिव्ह शक्ती आहे का, ती संकेत देते यांना की बाबांचं काम का थांबलंय, म्हणजे नाही का कुठपर्यंत राहिलंय, या गोष्टींची त्यांना ते संकेत भेटतात. ते अशा काही गोष्टी इथं आहेत या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये. आणि हे वैकुंठेश्वर मंदिराचं काम चालू आहे. जर हे मंदिराचं काम होईल ना, लवकरच होईल पूर्ण, पण ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी लय खतरनाक काम होणार, लय म्हणजे लय खतरनाक. मला दाखवलं मी वैकुंठेश्वर मंदिराचं काम चालू आहे. आता आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ, जे की आदि वैकुंठेश्वर मंदिर आहे, तिथं जाऊ. बरं ना, आता आपण आलो हे आदि वैकुंठेश्वर मंदिर आहे. आता तुम्हाला मी खाली गेल्यानंतर दाखवतो. मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो का, त्यावेळेस मला जे अगोदर होते ना, याला बहुतेक चंदनवटीला आलो होतो, त्यावेळेस ते आलती माणसं यांनी मला सांगितलं होतं की ज्यावेळेस पाणी सोडतात ना त्यावेळेस पूर्ण भरून जातं पाण्यामध्ये. आणि ॲक्च्युअली मध्ये खरंच ते होतंय, कारण 4 दिवसा अगोदर पाणी सोडलं होतं ना, त्यावेळेस अख्खं पाण्यामध्ये गेलं होतं. आता आपण खालनं बघूया. माझ्याकडे पण आहे ना घरी बेलाचं झाड आहे, पण ते इथं लावलंय. आणि ते घरामधलं कसं ते बारकं कुंडीमध्ये लावलंय ना, मग ते जास्त मोठं होत नाही. मी आता विचार करतोय त्याला इथंच आणून लावायचं, कारण इथं भरपूर बेलाची झाड आहे. ते पण बेलाचं झाड आहे, ते पण म्हणजे इथं लावलं की ते पाणी वगैरे भेटून जायला, असं तिथं पण भेटतं. पण ते खालनं माती जास्त भेटत नाही ना त्याला ग्रोथ व्हायला. तर मी विचार करतोय इथं आणून लावण्याचा. तुम्ही बघता ना ही नदी पाणी सोडलेलं खडक वाचल्यामधनं, आणि ज्यावेळेस पाणी सोडतात का पूर्ण, हे मागचं मंदिर आहे आदि वैकुंठेश्वर म्हणून, ते पूर्ण पाण्यामध्ये जातं पूर्ण. म्हणजे त्याचा जर तुम्हाला इतिहास सांगायचं झालं ना, तर ते असंच पाण्यामधून आलेलं मंदिर आहे. म्हणजे त्याचं असं कोणी हे केलेलं नाही, म्हणजे ते स्वयंभू आहे. त्याला पाण्यामधनं जे आलंय ना, ते आलं ते इथंच थांबले. मग तेव्हापासून हे ज्यांनी बघितलं ना त्यांनी या देवाची सेवा चालू केली. आणि तेव्हापासून इथली पोरं पण किंवा आम्ही पण, आता मी पण इथंच आहे, इथंच असतो. वरच्या मंदिरात, खालच्या मंदिरात, मठात पण आहे. म्हणजे हे सगळं आपलंच आहे. आता आपण जस्ट त्यांची सेवा करायची. सोडल्यानंतर मंदिर पूर्ण पाण्यामध्ये जातं आणि मग देवाची सेवा करायला आपल्याला अडचण येते ना. तर आता भाई ते पाणी आहे, त्या पाण्याला तर आपण अडू शकत नाही. तो अभिषेक तो होणारच आहे पाण्याने, त्याचं काही हेच नाही. पण मंदिराचं लवकरच काम चालू होणार आहे. ते मंदिराची हाईट आहे ना, आता तुम्ही टाकू तुम्ही पुढनं, ती मंदिराची जेवढी आत्ता हाईट आहे का, त्याच्यापेक्षा वर ती हाईट उचलणार आहे. मंदिराची एवढी हाईट आहे. पण आता या शुभम इथला आहे, तो आपला दोस्तच आहे, लवकरच या मंदिराचं पण काम चालू होईल. मंदिराची हाईट वाढत आणि आपल्या सगळ्यांना दर्शनासाठी पावसाळ्यात त्याच्यात फ्रीली होऊन जाईल. या मंदिराची हाईट बघा एवढीच आहे. आणि आज सोमवार असतं म्हणून कोणीतरी येऊन इथं देवपूजा पण करून गेलेलं आहे. ना हे
आता पाणी साठलंय, आपल्याला तिकडे जाता येणार नाही. त्या साईडला कोणाची तरी समाधी आहे, ते पण हिडन आहे. ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की 100% सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आत्ता हा मला वाटला, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं. 100% मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार तुम्हाला. दाखवलं मी आदी वैकुंठेश्वर मंदिर, म्हणजे सगळ्यात अगोदर आलं होतं. पण इथं काय मला तर असं वाटतं चुकीचंच आहे. हे कचरा आहे, हे सगळ्या कचऱ्याच्या गाड्या लागल्यात. आणि सीन काय होतं या कचऱ्याने, इथली जे कुत्रे आहेत का, म्हणजे पाळीव वगैरे काही फिरणारे, ते काय करतात, हे सगळ्या कचऱ्यामध्ये ना घाण वस्तू असते, नॉनव्हेज असतं, काय असतं, मग ते तोंडात धरतात, हड्डी. मला तर नाही वाटत हे योग्य, म्हणजे नाही का हे असं कचऱ्याचं पाणी वगैरे सांडलेलं सगळ्याकडे कचऱ्याच्या गाड्यात. पण मागं मंदिर आहे, मंदिराला या गोष्टी सण नाही होत. इथलं शांत वातावरण, मी इथं आल्यानंतर ना भरपूर चेंजेस झालेला आहे माझ्या गोष्टीमध्ये. म्हणजे मी कधी कोणत्या गोष्टीचा घमंड केलेला नाही, काय नाही. अगोदर लय माझ होता मला ज्या इथे आहे, पण एकदा या स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर ना चांगले राहतात, काय नाही, जगायचं राहतं फक्त. आपण ज्या गोष्टीचा माज करतो ना, का उपयोग नाही त्याचा. 2 मिनिटामध्ये आपलं आयुष्य नष्ट होऊन जाते. मागचं मंदिराचं काम चालू आहे. आणि लास्ट टाइम काय झालं, इथनं एक जण चालला होता आणि त्याला कोणाची तरी सावली दिसली इथनं चालताना. रात्रीचे 2-3 वाजले, त्याला व्हायला सावली दिसली कोणाची तरी. शेवटी आपण आलो जिथं आपल्याला जायचं होतं, जे हिडन लोकेशन, म्हणजे हिडन मंदिर होतं माझ्यासाठी. ते समोर आहे, दाखवतो तुम्हाला समोर गेल्यावरती. मठ आहे, जे मी तुम्हाला सांगत होतं की माझ्यासाठी ते हिडन आहे. असा मठ आहे आपल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये. आपण वैकुंठेश्वर स्मशानभूमीमधल्या या मठामध्ये, तर सगळ्यात पॉवरफुल म्हणजे जे नवनाथांचं काय असेल ना, ती म्हणजे ही धुनी. कारण की या धुनीपाशी एवढ्या काही गोष्टी चालत असतात ना त्यांचे. म्हणजे पहिली गोष्ट, नवनाथांच्या कोण नादी लागतच नाही, त्यांची शक्ती ती अपरंपार आहे. तुम्हाला हा मठ दाखवण्यासाठी आलो होतो. इथं असे काही मंदिर आहेत, हे म्हणजे हे माझ्यासाठी एक हिडनच आहे. कारण मी इथं वैकुंठ स्मशानभूमीमध्ये कंटिन्यू असतो, पण मला हा आत्ता मठ दिसलेला आहे. आणि काही दिवसापासून आता मी इथं कंटिन्यू असणार आहे. कारण की सेवा, जिथं देव असेल तिथं आपण असणार आहे, मग ते कुठेही असो. तो मठ आहे. आणि हा म्हणजे इथं ते भांडी वगैरे ठेवलेत. ज्या दिवशी इथं पारायण वगैरे श्रावण महिन्यात चालू असतं ना, त्यावेळेस इथं म्हणजे प्रसादाचं नियोजन त्यांनी केलेलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर दर गुरुवार इथं खिचडी पण त्यांनी बनवलेली असते प्रसादासाठी. तर त्यासाठी ते भांडी पण बाजूला ठेवलेले आहेत. इथं भरपूर काय मठामध्ये सेवा केलेली आहे, हे माझ्या मागं बघू शकतो तुम्ही स्मशानभूमी. या साईडला येणं पण खूप म्हणजे नाही का डेअरिंग लागते, किंवा इथे येऊन सेवा करायला पण हिंमत लागते. तर आपण व्हिडिओचा शेवट इथंच करू. ही झाली आपल्या स्मशानभूमीची हिडन मंदिरं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.